वार्ता न्यूज नेटवर्क 24/7. आष्टी तालुक्यातील मराठवाडी येथे 75 वर्षीय वृद्ध महिलेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात खून, चोरी तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालनाबाई भाऊराव घाटविसावे वय 75 या 3 जुलै रोजी मराठवाडी येथील त्यांच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आल्या. नातेवाईकांनी घटनास्थळी पाहणी केली असता त्यांच्या नाक व तोंडातून रक्त येत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले असून प्राथमिक वैद्यकीय अहवालात डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आल्याची माहिती फिर्यादीत देण्यात आली आहे. या प्रकरणी मिलिंद अनिल घाटविसावे, चेंबूर, मुंबई यांनी अंभोरा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार घरावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता 2 जुलैच्या सायंकाळी 2 संशयित इसम मालनाबाई यांच्या घराकडे संशयास्पद हालचाली करताना दिसून आले. तसेच मालनाबाई यांच्या कानातील सोन्याचे दागिने चोरी करण्याच्या उद्देशाने अथवा अन्य कारणातून त्यांच्यावर हल्ला करून खून करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. घटनेनंतर कानातील सोन्याचे दागिनेही गायब असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 226/2026 दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता BNS कलम 103, 1, 311, 3, 5 तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमातील संबंधित कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तेजवार्ता रिपोर्टर राजू गायकवाड, आष्टी, बीड. मी वंदना मंदारी घाटविसावे. आज 11:30 वाजता मी बोललो अजून काय म्हातारी येईना गड्या माझ्याकडे नाश्ता करायला, आणि कपडे वगैरे धुतले. मग तिकडे गेले म्हातारीला बघायला. मी खिडकीतून तिला पाहिलं म्हातारीला. म्हातारी काही दिसलीच नाही. मग बाहेरून कडी होती. आता मी बोललो बाहेरून कडी, म्हातारी गेली कुठं असं बोललं मी. आणि कडी खोलीने आतमध्ये बघितलं तर म्हातारी पडली. मला वाटलं झोपली. तर मग मी पुढे जाऊन बघितलं तिला आणि आवाज दिला आतू आतू करून. आतूचा आवाज पण नाही, काहीच नाही. आणि मग मी नंतर बोललं म्हातारी गेली. आणि मग बाहेर आले तर बाहेर कोणीच नाही. याला मदतीला बोलवते, त्याला मदतीला बोलवते. मी एक आमचा पुतणी आला. मग त्यांनी मग सगळ्या माणसांना जमा केलं. पोलीस पाटलांना यांना फोन केले. अनिल घाटविसावे. आज 2 दिवसापूर्वी माझ्या आजीचं निधन झालेलं आहे. 2 गुन्हेगार असे आहेत, ते आमच्या आढळण्यातले आहेत, आमच्या घरातले आहेत. त्या लोकांनी आमच्या आजीचा घात केला. थोड्याशा दागिन्यांसाठी पैसे लुटले, दागिने लुटले. अशा प्रकारे त्यांची जी हत्या केली आहे. तर त्या व्यक्तीला, जे व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये अजून कोणी असतील आणि ते जे आहेत त्यांना खूप मोठी शिक्षा झाली पाहिजे. मी तर म्हणतो त्यांना बाहेरच नाही आलं पाहिजे. इथून मागे पण त्यांनी खूप साऱ्या गोष्टी केलेल्या आहेत, पण आम्ही त्या गोष्टी वगळता आम्ही त्या गोष्टी ॲप्लिकेबल केल्या नाही. आम्हाला वाटलं की अशा गोष्टी आहेत, त्यांनी करायला पाहिजे होत्या, पण ते केल्या नाही. मागं इथून पुढं पण आमचं 1 वर्ष आधी आमचे बाकीचे घरं त्यांनी चोरी केल्या होत्या. तर त्याच्यावर त्या गोष्टीवर आम्ही काय कारवाई केली नाही आणि पोलिसांनी पण कारवाई काही केली नाही. पंचनामा करून जात होते, पण त्याच्यावरती काय पुढं रिॲक्शन काही झालंच नाही आहे. परत त्याच्यानंतर पण आमच्या घरात, आमचं घर राहिलं होतं, तर आमच्या घरात माझे वडील वारले ज्या दिवशी, आता 20 एप्रिल रोजी 2026ला माझे वडील ज्या दिवशी वारले त्या दिवशीच रात्री आमचं घर फोडण्यात आलं. आमच्या घरातलीही चोरी झालेली आहे. आणि त्या गोष्टीमध्ये पण तेच लोक आहेत. ही सगळ्यांची शंका आहे. शंका नाही, कॉन्फिडंट आहे आम्ही तेच आहेत म्हणून. आणि शिवाय दुसरी गोष्ट अशी आहे की आत्ता जे झालेल्या गोष्टी आहेत ना, ते त्याच्यामध्ये पण तेच आहेत. हे लोक घरातलेच आहेत. घरातलेच असं एक वायरमॅन आहेत, एक कुणी असं मदत मागायला येतं, आम्ही असं करतो, तसं करतो. आम्ही ह्यांना खायला दिलं, आम्ही ह्यांना सगळ्या गोष्टी केल्या, आमच्या घरासारखं केलं, पण ह्या लोकांनी आमचाच घरात येऊन घात केला. पण आमची एवढीच इच्छा आहे सर्वांची, आमची घाटविसाहेब कुटुंबाची एवढीच इच्छा आहे की त्यांना कठोर शिक्षा व्हा. मी तर म्हणतो त्यांना फाशीच द्या. अशा लोकांना समाजात जगायची आवश्यकताच नाही आहे. कारण की त्या अशा व्यक्तीवर त्यांनी वार केला, अशा व्यक्तीवर त्यांनी मारा केला, जी व्यक्ती चालू शकत नाही व्यवस्थित, ना नीट बोलू शकत, ना नीट काय करू शकत. म्हाताऱ्या माणसांना तुम्ही असं जर केलं तर पुढं कोणी सुरक्षित नाही ह्या गावामध्ये. मालनबाई भाऊराव घाटविसावे ह्या आमच्या आजी आहेत. आता आम्हाला जेवढं दुःख झालंय, हा त्या निधनापासून आम्ही खूप शॉक आहोत.
की आमच्या घरामध्ये आमच्या पुरा खानदानीमध्ये फर्स्ट टाईमच असं झालेलं आहे की अशा गोष्टी घडत आलेल्या आहेत. इथून पुढे आम्ही कधी असं पोलिटिशियन पाहिलेलं नाही आहे किंवा अशा कोणती घटना अशी आढळलेली आहे. तर माझी खूप विनंती आहे की आम्हाला न्याय भेटावा चांगल्या पद्धतीने आणि खूप चांगली मोठी शिक्षा व्हावं, म्हणजे ते बाहेर यावंच नाही आणि जे कोणी पण त्यांना सोडवं पण नाही. पोलिसांकडे पण हीच आमची विनंती आहे की त्यांनी व्यवस्थित सगळ्या गोष्टी त्यांनी व्यवस्थित केलेलं, आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि त्या पुढं पण तसंच व्हावं आमची ही त्यांची इच्छा आहे अशी आमची. हमेशा सच के साथ